गोळ्या घेतल्या तुम्ही? गुड नाईट. ऐश्वर्या, खरंच एवढंच विचारायला आली होतीस तू इथे? ॲक्च्युली मग दुपारी तुम्ही पाहिलंच ना सगळं जे काही झालं. ती फॅमिली आपल्या घरात राहण्याच्या लायकीची नाहीये मग. आणि ती सगळी इकडे आल्यापासून मी खूप अस्वस्थ झाले. मला काहीच सुचत नाही. मी ना तुला ओळखते ऐश्वर्या. तुला हे सुद्धा बोलायचं नाहीये. तुझ्या मनात काहीतरी वेगळा विचार चालू आहे. कसला विचार करतेस सांग ना. मला भीती वाटते. कसली? ती मुलगी सारंगला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेईल आणि सारंगच्या रूममध्ये जायला सुद्धा कमी करणार नाही. नाही करणार ती तसं. तिची हिंमतच होणार नाही. आणि जर केली हिंमत तर केली तर तिला सुद्धा माहितीये तिला माझ्या घरातून मी हाकलून लावेन. या जन्मात तर काय, पुढल्या अनेक जन्मांमध्ये ती या घरची सून कधीच होणार नाही याची तरतूद सुद्धा मी करेन. मग तर झालं. मी जे बोलते ऐश्वर्या ते मी करून दाखवते. तुला सुद्धा ठाऊक आहे. हेच एक्सपेक्टेड आहे मॉम. पण तुम्हीच बघा ना, सगळे हळूहळू तिच्या बाजूने बोलायला लागले. नाही, हे जोपर्यंत आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत ठीक आहे आणि प्रत्येक गोष्ट एका लिमिटपर्यंतच चांगली वाटते. पण जर का उद्या सारंग तिची बाजू घेत घेत तुमच्या ऑपोजिट उभं राहिला तर एकदा विचार करा मॉम प्लीज. मी आलेच. खात्री आहे मला हे आपलं घर आपुलकीनं स्वीकार करेल सावलीच. माझ्या आयुष्यात माझ्यासाठी एवढं कधीच कोणी केलं नाही. मला असं वाटतं एक दिवस माझ्याकडे येऊन सांगशील की मी हिला बायको म्हणून स्वीकार करेन. सारंग सर, तुम्हाला झोप नाही येते का? नाही नाही, सहज बसलो मी. छान वाटतंय ना. बस नको असू दे. बस बस. सावली काय? ते तुमचे खरंच खूप आभार. तुम्ही जयंती बहिणींना सांभाळून घेतलं. तू ना तुझ्या कपाळावर असं एका बाजूला थँक्यू लिही आणि एका बाजूला सॉरी लिही. का? तुला जेव्हा थँक्यू म्हणायचं असेल सॉरीवर हात ठेव. जेव्हा सॉरी म्हणायचं असेल थँक्यूवर हात ठेव. हो, कारण त्या पलीकडे तू काहीच बोलत नाहीस माझ्याशी. फक्त सॉरी आणि थँक्यूच म्हणतेस. सॉरी. काय? सावली, थँक्यू, सॉरी. तिकडं सारंग सरांच्या खोलीत होय. चल मी सोडून येते. चल. का? का 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 म्हणजे काय? तुझ्या लग्नाच्या रात्री तुझ्या खोलीपर्यंत सोडायची हौस काही भागवता नाही आली ना. म्हणलं आता मागून घेऊ. चल सोडू देते. चल. नाही ना, नाहीच येणार तू. काहीतरी गोंधळ चालू आहे अशी शंका मला आधीपासूनच आली बरं का सावळे. खरं सांग, कारण मला पहिल्यापासूनच शंका आहे सावळे. या घरात तुला सून म्हणून वागणूक मिळत नाही. तू आणि सारंग साहेब दोघं बी नवरा बायको सारखं वागत नाही. ते तुला बायको म्हणून पाहत नाही. नाही तुमचं काय चाललंय ते मला माहित नाही, पण मला एवढंच माहिती आहे की तुमचं कुठलंच नातं नाही. आहे की नाही?
आहे की नाही भन्नाट जयंतीचं भन्नाट डोकं हा ग तुला अजून तुझ्या जयंती वहिनीचं नॉलेज माहित नाही एक सीन जरी पाहिला ना तरी अख्खा स्क्रीन पे कळतो मला एवढे पिक्चर पाहिलेत मी तुम्ही समजताय तसं काही नाहीये. मग कसं आहे तू जसं समजतीयस तसं आहे का ते बघू आपण चल काय आहे मी ना माझी किमती एकदम किमती झोपाशी सॅक्रिफाईस करून आली त्याशी वाया जाऊ नाही द्यायची हं? चल सारंग साहेबांच्या खोलीपर्यंत मी तुला सोडून येते हॅशटॅग लाडकी म्हणून चल 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 अहो चल ग चल कसे पहिल्या रात्री तुला खोलीत सोडून यायची गंमत करता आली नाही ना हाऊस मागवून घेते ग सारंग सर काय वेळ लावलास एवढा ती वाट बघितली मी तुझी. हो बाई कोळशाला बिगिऱ्याचा भाव यायला लागला का काय बाई रोमांस